स्वामी सुतांची गोष्ट. गोविंदराव मुंबईस आल्यावर त्यांनी तीर्थयात्रेबद्दल मौंदे केले. त्यात लक्ष्मण विनायक पंडित म्हणून एक ब्राह्मण होता. त्यास अक्कलकोटची गोष्ट ऐकून आश्चर्य वाटले. लक्ष्मणरावाने पूर्वी काही गवताचा व्यापार केला होता. त्यात त्याला कर्ज झाले. त्या चिंतेत तो होताच. त्याने ही गोष्ट ऐकताच तेथे नवस केला की माझे कर्ज जर 8 दिवसात फिटले तर आपण अक्कलकोटात जाऊन श्री समर्थांचे दास होऊ. गोविंदरावांनी सांगितले की तुमच्या निश्चयाप्रमाणे तुमचे कार्य खचित होईल. हे ऐकून ब्राह्मणाने शकुनगाठ बांधली. 7 दिवस झाले परंतु कर्ज फिटण्याची चिन्हे काही दिसेना. पंडितांनी आपल्या नशिबास दोष दिला. आपल्या नशिबास श्री स्वामी समर्थ तरी काय करतील. असो. एक हरिभाऊ म्हणून जातीचे मराठे म्युनिसिपालिटीमध्ये नोकर होते. ते व दुसरा गजानन श्रीधर क्षात्री असे दोघे 8व्या दिवशी प्रातःकाळी पंडिताकडे गेले आणि पंडितास त्याने सांगितले की आपण दोघांनी मिळून एक व्यापार केला असून तो अंगावर आला आहे. त्यात पुष्कळ तोटा जाणार व दोघांची दिवाळी निघणार आणि अशा प्रसंगाने नोकरी जाणार. करिता आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. तुम्ही आमचे स्नेह आहात करिता तुम्ही आमच्याबरोबर येऊन दुकानावर आमच्याबद्दलची सही द्या. त्यात जो तोटा होईल त्याची रक्कम आणि मागील तुमच्या कर्जाची रक्कम मिळून तुम्ही लहा घ्या म्हणजे झाले. लहा घेण्यास आम्ही मदत करू. पंडिताने ही गोष्ट मान्य करून तो त्याचबरोबर पिढीवर गेला आणि त्यांची हमी घेतली. 3 दिवसांनी त्या दोघांबद्दलचा पैसा आपण भरून देऊ अशी सही केली आणि ते तिघेही घराला आले आणि लहा घेण्याची तजवीज चालवली. गिरधरलाल नावाच्या पेढीवरून ईश्वऱ्या नावाचा मारवाडी 8व्या दिवशी 4 वाजता पंडिताच्या घरी येऊन चौकशी करू लागला. पंडित त्याला पाहून तोंड चुकवाचुकी करू लागला. 2-3 खेपा मारवाड्याने घातल्या परंतु गाठ पडली नाही. मग म्युनिसिपालिटी ऑफिसात जाऊन हरिभाऊस मारवाड्याने सांगितले की अफूच्या व्यापारात 2000 रुपये नवीन सही करणारा पंडित यांच्या नावावर आले आहे. ते घेण्यास त्यास बोलविण्यास गेलो परंतु तो भेटला नाही करिता तुम्हाकडे आलो आहे असे सांगताच त्या तिघांनी पंडित याचकडे येऊन त्यास सर्व हकीकत सांगून पेढीवर जाऊन 2000 रुपये आणले. मग काय विचारता त्यांचा आनंद गगनात मावेना. नंतर त्या तिघांनी असा निश्चय केला की यातील रक्कम अक्कलकोटात जाऊन आल्याशिवाय खर्चायची नाही आणि आपण नवस केला व नवसाप्रमाणे आपल्यास 8 दिवसाच्या मुदतीत 2000 रुपये मिळाले हा त्यांचा अनुभव असे पंडिताने त्या दोघांसही सांगितले. करिता तिघांचा निश्चय अक्कलकोटात जाण्याचा झाला. हरिभाऊ व क्षत्री यांनी 15 दिवसाची रजा काढून त्रिवर्ग अक्कलकोटास गेले. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन हात जोडून उभे राहिले. तो महाराज म्हणाले, व्यापार केला तोटा आला. मला नवस केला 2000 रुपये नफा झाला. हे ऐकून तिघांनाही आश्चर्य वाटले आणि ती आनंदमूर्ती पाहून परम समाधान वाटले. रात्री तिघांचे कपडे चोरीस गेले. पुष्कळ तपास केला पण पत्ता लागेना. सकाळी श्रीकडे येऊन समर्थाजवळ फर्याद केली. ते ऐकून महाराज म्हणाले, सुंठी वाचून खोकला गेला. मग तिघापैकी गजानन यास डोकीस धोतर बांधावयास सांगितले आणि पंडितास रुमाल बांधण्यास आज्ञा झाली व हरिभाऊस हातास धरून पुढे ओढून आपल्याजवळ घेतले व म्हणाले, तू आपल्या कुळावर पाणी सोड आणि माझा सूत हो. नफ्यापैकी 300 रुपये तिघाने आणले होते त्या पैशाचे सफेद घेऊन ये म्हणून हरिभाऊस आज्ञा झाली. हरिभाऊस अर्थ कळेना तेव्हा त्यांनी प्रश्न केला की महाराज सफेद काय. श्रीने आपले पाय पुढे केले तेव्हा हरिभाऊच्या लक्षात आले की पादुका असाव्यात. मुंबईहून काही फळे आणली होती ती श्री पुढे ठेवली. पंडिताच्या मनात असे आले की एक केळे आपण श्री समर्थास भरवावे म्हणून साल काढून केळे महाराजापुढे केले. तेव्हा महाराज क्रोधायमान होऊन म्हणाले, तेरे को ढाशी है उस वास्ते कुवे के आड हो के तुम खा जाओ. लोकांनी त्यास सांगितले की तुमच्यावर प्रसाद झाला. तिघेही आज्ञा घेऊन मुंबईस आले. हरिभाऊंनी त्यातले 200 रुपये घेऊन त्याच्या पादुका करवल्या वर वेलबुट्टी वगैरे काढली. पुढे हरिभाऊस चाकरीचा कंटाळा येऊ लागला. नंतर 15 दिवशी पुन्हा हरिभाऊ आपल्या मित्रासह अक्कलकोटास गेले. हरिभाऊस आपल्यावर श्री समर्थांचा अनुग्रह केव्हा होईल असा ध्यास रात्रंदिवस लागला. पुढे अक्कलकोटास येऊन श्रीचे दर्शन घेऊन उभे राहिले. तो हरिभाऊस हा श्लोक सांगितला,
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गजाननास आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति, हा श्लोक सांगितला आणि लक्ष्मण पंडितास इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम हे वचन सांगितले। असे तिघास 3 श्लोक सांगितले। हरिभाऊनी चांदीच्या पादुका महाराजापुढे ठेवल्या। त्या महाराजांनी लगेच आपल्या पायात घातल्या। सतत 14 दिवस महाराजांनी पादुका आपल्याजवळ ठेवल्या होत्या व ते त्या नित्य मोठ्या प्रेमाने पायात घालीत। या चांदीच्या पादुका आपणास मिळाव्या म्हणून सेवेकरी लोकांनी बहुत खटपटी केली, परंतु महाराजांनी त्या कोणास दिल्या नाही। समर्थ म्हणत की हे माझे आत्मलिंग आहे, मी ते कोणास देणार नाही। पुढे 14व्या दिवशी हरिभाऊ दर्शनास गेले असता त्यास आपणाजवळ ओढून घेऊन म्हणाले, तू माझा सूत आहेस, तू आपला धंदा रोजगार सोडून बंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वजा उभी कर। मग त्या पादुका महाराजांनी आपल्या हातास पायास तोंडास वगैरे सर्व अवयवास लावून हरिभाऊस हात जोडून उभे राहण्यास सांगितले व पादुका मस्तकावर घेण्यास सांगितले। मग काय विचारावे, हरिभाऊंचा आनंद त्रिभुवनात मावेना। ते आनंदाचे नाचू लागले व श्री स्वामी समर्थ यांच्या नावाचा जयघोष करू लागले व बिराडी गेले। त्याच रात्री हरिभाऊस अनुग्रह झाला। त्या रात्री श्री स्वामी समर्थ गावाबाहेर पिंपळाचे झाड आहे तेथे वस्तीस होते। हरिभाऊ वगैरे मंडळी तेथे जाऊन महाराज सानिध्यास राहिली। अर्धरात्र गेल्यावर सर्व मंडळी निजलेली असता महाराज एकटेच उठून बसले व हातात काठी घेऊन झाडाकडे पाहून म्हणाले, तू साले यहाँ से निकल जा, नीचे हमारे बाल गोपाल सोये है। याप्रमाणे 3 वेळा म्हणाले व त्यांनी काठी उगारली। त्याबरोबर झाड खळखळ हलले व त्यातून मशालीचे उजेडाप्रमाणे प्रज्वलित गोळा निघून गेल्यासारखे दिसले। हरिभाऊने व पंडितांनी गुपचूप निजल्या ठिकाणाहून पाहिले। काही वेळ गेल्यावर हरिभाऊ हळूच उठून श्री स्वामी समर्थ सानिध्यात जाऊन पाय रगडण्यास लागले। त्यावेळी श्रीच्या व हरिभाऊच्या गुह्य गोष्टी बराच वेळ चालल्या होत्या। शेवटी आपली छाटी व कफनी कपडे उशाखाली घेतले होते ते हरिभाऊच्या अंगावर त्यांनी फेकून दिले आणि त्यास सांगितले की आपला सर्व संसार लुटून टाक। दुसरे दिवशी प्रातःकाळी आत्मलिंग पादुका व महाराजांनी दिलेले कपडे परिधान करून हरिभाऊ मंडळीसह मुंबईस आले। मुंबईस आल्यावर त्यांनी प्रथम आपला संसार लुटण्याचे काम केले। धन्य त्या गुरुशिष्याची। सद्गुरूने मस्तकावर हात ठेवल्याबरोबर काम क्रोधादी षडरिपू क्षीण होऊन कडकडीत वैराग्य झाले। ही काही सामान्य गोष्ट नाही। हरिभाऊ घरचे श्रीमंत असल्याने त्यांच्याजवळ दागदागिने गाई म्हशी वगैरे गुरेही त्यांनी बाळगली होती। ब्राह्मणास बोलून सर्व संकल्प करून आपल्या समक्ष त्याने आपली चीजवस्तू सर्व लुटविली। ह्या हरिभाऊच्या वैराग्याची उगीच साधूपणाचे सोंग आणता येत नाही। हरिभाऊच्या कुटुंबाचे नाव ताराबाई। तिच्या अंगावर सोन्याचे तोडे 60 तोळ्याचे, बांगड्या वजन 24 तोळे, 18 पुतळ्याचे गांडले, ठुशी वगैरे दागिने मोठमोठे होते। एकाकडेच सर्व जातील म्हणून हरिभाऊचे मित्रांनी दागिने विकून रुपये ब्राह्मणास वाटून दिले। ताराबाईने रडून रडून डोळे सुजविले व आपणास थोडे तरी दागिने असावे म्हणून फार विनवणी केली, परंतु हरिभाऊ स्वर्ण लोहा समान वाटू लागले। ताराबाईच्या अंगावर ऐन मणी मंगळसूत्रही राहू दिले नाही, सर्व लुटविले। आपण भगवी वस्त्रे धारण करून ताराबाईस एक पांढरे पातळ नेसण्यास देऊन हरिभाऊ निव्वळ बैरागी बनले आणि त्यांनी विना गळ्यात घातला। तो 3 वर्ष काढला नाही। ते भजन प्रेमळ करीत असत। ते भजनास उभे राहिले म्हणजे त्यास देहभान राहत नसे। रोज ते भजनात नवे नवे अभंग करीत। ताराबाईच्या मंगळसूत्रेही गेले म्हणून ती स्वामीसुतास फार ताप देत असे व रात्रंदिवस तंटा करी। स्वामीसूत त्याबद्दल काही खेद न करता तुकारामबुवाप्रमाणे जो बायको शिव्या देई तो जास्त हसत। ताराबाईस उद्देशून उपदेश केलेला अभंग तारके आता हेची करी, हाती घ्यावी ही तंबुरी, स्वामी रायाचे गायन करी चरणी ठेवून मन, धन्य तूची होशी जगी, भज भज माझा योगी,
स्वामी रायाच्या नोबती तुची पहाशील आधी, त्या सांगतील गावोगाव माझ्या बापाचे ते नाव. स्वामी सूत म्हणे तारके, स्वामी नाम घ्यावे सुखी. प्रथम स्वामीसुताचा मठ कामठीपुऱ्यात होता. स्वामीसुताच्या पूर्ण भक्तीमुळे व वैराग्यामुळे या मठाची उत्तरोत्तर फारच भरभराट होऊ लागली. पारशी प्रभू, सोनार, पांचकळशी, वाणी वगैरे सर्व लोक येऊन समर्थांची भक्ती करू लागले. त्यात मठात येणाऱ्यापैकी चिमाबाई बेलवाली नावाच्या सेविकरणीने कांदेवाडीत आपल्या चाळीत स्वामीसुतास आणले. तेथे शेकडो लोक दर्शनास नित्य येऊ लागले. अक्कलकोटात श्री स्वामी समर्थाच्या दर्शनास भक्तजन गेले असता दर्या किनाऱ्यावर जाण्याकरिता आज्ञा होत असे. मुंबईच्या मठात ती मंडळी आली म्हणजे स्वामीसूत अक्कलकोटास घडलेल्या गोष्टीविषयी खुणा देत असत. त्यामुळे येणारे लोकांची श्रद्धा दिवसेंदिवस जास्तच वाढत चालली व श्री स्वामीसूताची योग्यता फारच वाढली. काही लोकांस ते सर्व थोतांड वाटे. ते मठात जाऊन छळ करीत. स्वामीसूत हास्यमुखाने अभंगाद्वारे त्यास स्वामी भक्तीचा उपदेश करीत. अशी उत्तरे देऊन त्यांचे मन समर्थाकडे वळवीत असत. बाबा शेनवाई, गोविंदपंत केतकर, बाबा सिस्का, हरिश्चंद्र वगैरे बहुत लोकांस समर्थांची दीक्षा देऊन त्यांनी भक्तीस लावले. नरसोजी पारशी त्यांचे डोळे गेले असता स्वामीसुतांनी त्यास डोळे दिले. त्या योग्याने बरेच पारशी लोक मुंबईच्या मठात येत. नाना सोहणे हा नास्तिक होता, परंतु स्वामीसुतांनी त्याला शुद्धीवर आणून पादुका देऊन रत्नागिरीस पाठवले. त्या पादुका हल्ली रत्नागिरीजवळ नाखरे गावी आहेत. स्वामीसुतांना वैराग्य झाले त्यावेळी त्यांचे वय 25 वर्षाचे होते. त्यांची मातोश्री काकूबाई नावाची त्यावेळी कोकणात होती. तिला हे वर्तमान कळताच ती रडत रडत मुंबईस आली व आपले काही आप्तमंडळीसह येऊन स्वामीसुतास उपदेश करू लागली. आता तरी शुद्धीवर येऊन संसाराच्या मार्गे लाग. वेडेचार केलेस इतके पुरे. हे भिक्याचे डोळे चांगले नाहीत वगैरे पुष्कळ रीतीने ते स्वामीसुतास सांगितले. पण ते सर्व व्यर्थ गेले. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते संभाळी, याप्रमाणे हरिभाऊची स्थिती झाली. काकूबाईला वाटले यास कोणीतरी चेटीत करून वेळ लावले आहे. त्यावेळी श्री देवमामलेदार हे साठण्यास होते. तेथे काकूबाईने जाऊन मुलगा शुद्धीवर येईल अशी कृपा करावी म्हणून त्यांची प्रार्थना केली. त्यांनी सांगितले की हरिभाऊस जबर भूत लागले आहे. ते कोण्या देवाच्याने अगर मंत्राने घालवायचे नाही. हे ऐकून काकूबाई निराश होऊन मुंबईस आली. स्वामीसुताचे मुंबईतील वास्तव्य. स्वामीसुतांनी प्रथम उत्साह शके 1792 चैत्रमासी सुरू केला. शके 1791 कार्तिक मासात नाना जोशी म्हणून नगरचे राहणारे काही कामाकरिता मुंबईस आले होते. नाना स्वतः जिज्ञासू असल्याकारणाने त्यांनी कोणी श्री स्वामी समर्थाचा शिष्य कामठीपुऱ्यात आला आहे असे ऐकल्यावरून ते कामठीपुऱ्यात दर्शनाकरिता गेले. तेथे जाताच स्वामीसूत त्यास म्हणाले, नाना जोशी नगरकर ते तुम्हीच काय? हे ऐकून नाना मोठे आश्चर्य वाटले. नानांनी जीव स्वामीसुतांची पूर्वी कधीच ओळख नव्हती. नानांनी सद्गतीत अंतकरणाने स्वामीसुताच्या पायावर डोके ठेवले व त्या दिवसापासून नाना स्वामीसुताबरोबर राहिले व त्यांनी त्यांचा अनुग्रह वगैरे घेतला. स्वामीसुतांनी शके 1793 चैत्रमासाचा उत्साह अक्कलकोटास प्रथम केला. तेव्हा तेथील सेवेकरी त्यांची थट्टा करू लागले. शिवबाई भुजंगा यांनी श्रीस विचारले की स्वामीसूत काय करीत आहेत. समर्थांनी उत्तर दिले, हा आमच्या लग्नाचा उत्साह आहे. त्यावेळेस स्वामीसूत जे अभंग म्हणत त्याप्रमाणे महाराज गोट्या खेळणे वगैरे लीला करून दाखवी. स्वामीसूत हे मोठे प्रेमळ अंतकरणाचे होते. ते भजन करू लागले म्हणजे ऐकण्यास शेकडो लोक जमत. एक दिवस मुरलीधराच्या देवळात भजन चालले असून पुष्कळ मंडळी जमा झाली होती. पूर्वेकडील धर्मशाळेच्या 3 खणाची भिंत अगदी तोलली होती. भजन आटपून मंडळी बाहेर पडत आहेत तोच धर्मशाळा एकदम पडली. भजनात श्रीने विघ्न येऊ दिले नाही. एक वेळ श्री स्वामीसूत अक्कलकोटास आले असता महाराज राजवाड्यात होते म्हणून दर्शन कोणासही होत नसे. म्हणून राजवाड्यापुढे स्वामीसूतांनी जो नमस्कार घातला तो 3 दिवसापर्यंत ते उठले नाहीत. मग जेवण खाणे वगैरे कशाचे.
चौथ्या दिवशी जशी आई मुलाकडे किंवा डोंगरातून गाय वासराकडे धावत येते, त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ कळवळून धावत बाहेर आले आणि स्वामी सुतास उठवून राजवाड्यात नेले. राजवाड्यात पुरुषास जाण्याची परवानगी नसे. असो, त्या दिवसापासून स्वामी सुतास वाड्यात येण्याची परवानगी मिळाली. खरे प्रेम असल्यावर कृपा कुठून आणावी लागते. श्री स्वामी समर्थाजवळ स्वामीसुताने राजवाड्यात म्हटलेला अभंग. माझी माता तुमचे घरी म्हणून या मी आलो द्वारी. आम्हा नको तुमचे काही स्वामी चरण दावाबाई. स्वामी चरणाचे रज देऊन तृप्त करा मज. माझी माय आहे आत मज दाखवा त्वरित. माय सोडून या बाळ कैसा घालविल काळ. आम्ही जाऊन या आत तुमचे काही नाही नेत. प्रेम पाना देऊन या सोडा गात येऊ हो पवाडा. स्वामी सुत म्हणे आई बाळ भेटवावा बाई.